नमस्कार गावाल्यांनो. आता आम्ही जातो बारशाचा शूटिंगला. ट्रेडिशनल ड्युटीसाठी मी जातो आहे. आता तयारी पण झाली आहे माझी. त्यामुळे काय अरे पहिल्यांदाच करतो आहे, ते समजून जावा. बॅग भरलं आहे मी माझं पुरं किट भरलं आहे. आज फक्त व्हिडिओग्राफी असल्यामुळे मला काय फ्लॅशची वगैरे गरज नाही आहे. तर मी सगळं बाकीचं काढून ठेवलं आहे आणि फक्त इथे कॅमेरा वगैरे भरला आहे. माझ्याकडे कॅनॉनचो R6 Mark II 85 आहे, 24-105 आणि 50 mm असं माझं किट असा. चला तर जाऊया आपण बारशाक. स्टँड घेतलं आहे, बारको स्टँड. असं काय मी हेवी घेऊन जाणे नाही सगळं. इकडे LC ठेवलं आहे, गोडॅक्सची असं LC घेऊन जाऊची. आणि गिम्बल, DJI गिम्बल. तर ऑल सेट सगळं गाडीवर बसवलं आहे ना. मनिगान मी माझी गाडी ठेवलं आहे आणि मी माझ्या मित्रांना पिकअप केलं. मित्राच्या स्विफ्टच्या गाडीत बसून आम्ही आमच्या क्लायंटकडे जाऊन निघालो. घाटात चालून लगेच आम्ही मस्त निघालो. इतर गोष्टी केली, चर्चा केली, कसा शूटचा काय करू. निघत नंतर पोचल्यानंतर क्लायंटच्या घराच्या जवळ गेल्यानंतर आमका एक ऑफ रोड मिळालो. ऑफ रोडला गाडी घातली हळूहळू. हॅलो, यशवंतच्या घराच्या पुढचा राईट आहे, तिकडून आतमध्ये यायचं. फायनली आमका क्लायंटचं घर मिळाला. मग आम्ही सगळं सामान काढून क्लायंटच्या घराकडे निघालो. घर सुंदर होता आणि तसाच डेकोरेशनही मस्त होतं. मग आम्ही सगळं लाईट सेटअप वगैरे करून घेतला. खाली आम्ही इल्लो, पण अजून तयारी चालू होती आणि लोक पण तशी कोण नव्हती. आमका 4चं टायमिंग दिलेलो, पण प्रोग्राम सुरू झालो 7:30 वाजता. लोक जमल्या झाल्यानंतर सुरू झाला आणि नंतर इकडे नामकरण विधी व्यवस्था सुरू झाला. मग वहिनींनी नाव रिलीज करताना आपल्या मिस्टरांचं नाव घेतलं. मी बघा, आणि मग अशा प्रकारे नाव रिलीज करण्यात दिला. बघा इकडे सगळं झाल्यानंतर आम्ही पॅकअप करून घेतला. ही व्हिडिओ जरा मला माहिती आहे बरी जाऊन नसते रे, कारण मी पहिल्यांदाच केलं आहे स्वतः शूट स्वतः. त्याच्यामुळे जरा हे शूट मला होई तसे घेऊन मिळाले नाही. पण नेक्स्ट टाइम मी अजून माझा व्हिडिओ सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन, कारण ह्या व्लॉग वगैरे करणं आमचं काय मी पहिल्यांदाच ट्राय करतो आहे. बाकी माझं काम जर तुमका बघूचं असेल तर माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. तिकडे माझा प्रोफेशनल काम बरोबर. किती वाजले? गाडी या सगळं ठेवूया बरोबर. आणि मी गडबडीत गिम्बल विसरले क्लायंटकडे गिम्बल विसरलं आहे. आता क्लायंटला सांगितलं फोन करून की उद्या गेलात तर घेऊन या म्हणून. आता बरोबर 11:07 झाली आहेत. चला तर आता इथून जातो आहे. थंडी खूप आहे. आता घराकडे किती वाजता पोचते ते बघूया.